चला मुलांनो, आपण सुरू करूया वर्तुळे या प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 10वा. सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकेतील कोन आणि वर्तुळ मध्याशी अंतरित केलेला कोन एकमेकांचे पूरक असतात. यासाठी प्रथम आपल्याला आकृती काढून घ्यावी लागेल. इथे आपण आकृती काढून घेतलेली आहे. आकृतीमध्ये ओ हा वर्तुळ मध्ये असलेले वर्तुळ काढलेले आहे व PA आणि PB या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका आहेत व त्या वर्तुळाला अनुक्रमे A बिंदूमध्ये आणि B बिंदूमध्ये स्पर्श करतात. आता या स्पर्शिकांनी जिथे स्पर्श केलेला आहे तिथून आपण दोन त्रिज्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला साध्य करायचे आहे की वर्तुळ मध्याशी अंतरित केलेला कोन म्हणजेच हा कोन AOB किंवा कोन O असे तुम्ही त्याला म्हणू शकता आणि स्पर्शिकेमधील कोन म्हणजेच कोन P हे दोन्हीही एकमेकांचे पूरक आहेत म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश आहे. म्हणून साध्य म्हणून आपण लिहिलेले आहे कोन P अधिक कोन O बरोबर 180 अंश. आता सिद्धतेमध्ये आपण बघूया OA लंब AP तसेच OB लंब BP. OA लंब AP असे आपण लिहिलेलं आहे किंवा PA लिहू शकता आणि OB लंब BP. याचे कारण काय आहे तर प्रमेय 1 प्रमाणे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. तर त्रिज्या स्पर्शिकेला लंब असल्यामुळे आपण कोन A बरोबर 90 अंश तसेच कोन B बरोबर 90 अंश असे म्हणू शकतो. म्हणून कोन A बरोबर 90 अंश व कोन B बरोबर 90 अंश. आता आपण या चौकोनाचा विचार करूया. चौकोन OAPB मध्ये आता आपण चारही कोनांची बेरीज करणार आहोत. चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. म्हणून कोन O अधिक कोन A अधिक कोन P अधिक कोन B बरोबर 360 अंश. कोन ओचं माप आपल्याला माहीत नाही आहे, त्याचप्रमाणे Pचं देखील माप माहीत नाही आहे, पण कोन A आणि B हे दोन्ही 90 अंश आहेत. कोन O अधिक कोन Aचं माप 90 अंश अधिक कोन P, कोन Bचे माप देखील 90 अंश बरोबर 360 अंश. म्हणून कोन O अधिक कोन P अधिक 90 आणि 90 यांची बेरीज केली असता 180 अंश बरोबर 360 अंश. म्हणून कोन O अधिक कोन P बरोबर 360 अंश वजा 180 अंश. म्हणून कोन O अधिक कोन P बरोबर 180 अंश. म्हणजेच हे दोन्हीही पूरक कोन आहेत हे येथे सिद्ध झाले. कोन P व कोन O हे एकमेकांचे पूरक कोन आहेत.
आता आपण वर्तुळ प्रकरणामधील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 11वा पाहणार आहोत. सिद्ध करा की समांतरभुज चक्रीय चौकोन हा समभुज चौकोन असतो. प्रथम एक वर्तुळ आपण काढून घेतलेले आहे व त्याच्या भोवती आपण समांतरभुज चक्रीय चौकोन काढून घेतलेला आहे. हा चौकोन समभुज आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे, म्हणजे सगळ्या बाजू समान आहेत हे आपल्याला इथे सिद्ध करायचे आहे. पहिल्यांदा दिलेली माहिती आपण लिहून घेतलेली आहे. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे व तो समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या समान असतात. म्हणजे इथे AD बरोबर BC आहे, AB बरोबर CD आहे. त्यानंतर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान लांबीच्या असतात. या गुणधर्मानुसार प्रश्न क्रमांक 8 प्रमाणे आपण पहिल्यांदा लिहून घेऊया AP बरोबर AS. कारण ह्या स्पर्शिका A या बाह्यबिंदूतून काढलेल्या असल्यामुळे या दोन्ही पण समान आहेत. याला समीकरण 1. त्याचप्रमाणे BP बरोबर BQ, तसेच CR बरोबर CQ, DR बरोबर DS. या सर्व समीकरणांची बेरीज करूया. डाव्या बाजूची बेरीज केल्यानंतर आपण लिहू शकतो AP अधिक BP अधिक CR अधिक DR बरोबर AS अधिक BQ अधिक CQ अधिक DS. आता ही समीकरणामध्ये ज्या किमती आपण लिहिलेल्या आहेत AP, BP हे सर्व आपल्याला व्यवस्थित अरेंज करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रश्न क्रमांक 8 प्रमाणे सिद्ध करता येईल की AB अधिक CD बरोबर AD अधिक BC. म्हणून आपल्याला AP अधिक BP, AP अधिक BP हे एकत्र ठेवावे लागतील. तसेच CR व DR हे एकत्र ठेवावे लागतील. त्याचप्रमाणे AS अधिक DS अधिक BQ अधिक CQ. AP अधिक BP केल्यावर आपल्याला मिळणार आहे AB, CR अधिक DR, CR अधिक DR केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे CD, AS अधिक DS केल्यावर आपल्याला मिळणार आहे AD आणि BQ आणि CQ यांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळणार आहे BC. आता आपण पहिल्यांदा सांगितलेले आहे की ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD समांतरभुज चौकोन असल्यामुळे आपण म्हणू शकतो AB बरोबर CD आणि BC बरोबर AD. याचे कारण म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू या समान असतात. AB अधिक, आता या समीकरणांच्या किमती आपण जर येथे ठेवल्या तर CDच्या ठिकाणी आपण AB ठेवूया, तसेच ADच्या ठिकाणी आपण BC ठेवूया.
BC अधिक BC. इथे आपल्याला मिळेल 2AB बरोबर 2BC. 2 दोन्ही बाजूनी कॅन्सल झाल्यावर AB बरोबर BC. म्हणजे येथे आपण AB बरोबर BC ही बाजू आहे हे सिद्ध केलेले आहे. यानंतर याचप्रमाणे आपण पुढील सर्व बाजू देखील एकमेकांशी बरोबर आहेत हे सिद्ध करू शकतो. याचप्रमाणे AB बरोबर DA आणि DA बरोबर CD हे देखील आपण सिद्ध करू शकतो. यावरून आपण सर्व बाजू बरोबर आहेत म्हणजेच AB बरोबर BC बरोबर DA बरोबर CD असे लिहू शकतो. म्हणजेच येथे समभुज चौकोन आहे ABCD म्हणून ABCD हा समभुज चौकोन आहे हे सिद्ध झाले. यापुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपण लाईक व सबस्क्राईब करू शकता.